नमस्कार, मी अनाष्का जोशी देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत करते। आजच्या स्टोरीला सुरुवात करूया। मधुमेहाच्या रुग्णांनी दुकानातून विकत घेतलेले झटपट ओट्सचे सेवन करणे पूर्णपणे चुकीचे आहे। ओट्स हे मधुमेहीच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक उत्कृष्ट अन्न आहे। 100 ग्राम ओट्समध्ये जवळपास 10 ग्रॅम फायबर, 68 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 13 ग्रॅम प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात। त्यातील फायबर पचन मंद करते आणि खाल्ल्यानंतर रक्तामध्ये ग्लुकोजचे त्वरित शोषण प्रतिबंधित करते। त्यातील विरघळणारे फायबर बीटा ग्लुकन हे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि पेशींमध्ये जळजळ रोखण्यासाठी, अल्कलॉइड एव्हेनेट्रामाइन कमी करण्यासाठी अभ्यासात आढळून आले आहे। तसेच ओट्स खाल्ल्याने तुम्हाला पोटभर आणि कमी भूक लागल्यास मदत होईल, ज्यामुळे तुम्हाला वारंवार स्नॅकिंग टाळण्यास मदत होईल। त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओट्सवर प्रक्रिया केल्यावर त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो। बहुतेक मधुमेही नकळत दुकानातून विकत घेतलेले झटपट ओट्स विकत घेतात आणि ते निरोगी असल्याचे समजतात। हे पूर्णपणे चुकीचे आहे। ओट्सचे स्लिकट ओट्स, रोल केलेले ओट्स आणि इन्स्टंट ओट्स असे 3 प्रकार आहेत। हे प्रक्रिया न केलेले ओट्स स्टील कट ओट्स आहेत। त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 53 आहे। हलक्या प्रक्रिया केलेल्या रोलच्या ओट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स 57 आहे। तिसरा प्रकारचा झटपट ओट्स हा अत्यंत प्रक्रिया केलेला असतो आणि त्याचा उच्च ग्लायसेमिक इंडेक्स 83 असतो, ज्यांच्यामुळे मधुमेहींना ते खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेमध्ये त्वरित वाढ होते। त्यामुळे मधुमेही रुग्ण त्यांच्या आहारात स्टील कट ओट्स आणि रोल केलेले ओट्सचा समावेश करू शकतात, पण झटपट ओट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असल्याने त्याचे सेवन टाळणे चांगले आहे। पुढच्या वेळी तुम्ही दुकानातून ओट्स खरेदी कराल तेव्हा स्टील कट ओट्स किंवा रोल केलेले ओट्स खरेदी करा। झटपट ओट्स टाळावेत। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।